कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आता मला बसूया. आता नाही, आपण कसं यायचं? तू मला तिथे घेऊन जाणार ना? काय झालं? काय झालं? झालं? मला बसायचं नाही. मला म्हणजे चांगलं नव्हतं वाटत. मी तिच्यासोबत डान्स वगैरे केलो, पण ते मनाच्या बाहेरच्याच झाला. त्याच्यानंतर मला चांगलं नाही वाटलं, तर मग सांगत लोक मला हिच्याबरोबर डिनर वगैरे नाही करणे. मी बोलली तुझी स्माइल मेन आहे, तू स्माइल कर. स्माइल करत करत पाठीमागून निघून गेला व काजल ताई बरोबर डेट नाही करायचं आहे. मला तर कळलं पण नाही, मला वाटलं काय प्रँक चालू आहे, काहीतरी असेल. मला माहितच नाही, मी शॉक. मी दिलतून बुरी नाही, पण सगळे मला असं बनवतात. काजल म्हणजे कसं, कोणासोबत म्हणजे कसं बोलायचं ते पण तिला माहित नव्हतं. ते माझ्यासोबतच असं का होतं, असं तसं म्हणत होती. काय नाही, मला हिचं बोलणं वगैरे आवडलं नाही. आणि जे माझे कपडे वगैरे लुकवू शकतो ते मला तिच्याबरोबर डेट वगैरे करणे आवडत. काजल म्हणजे अवॉइड वगैरे करत होती सारखं सारखं, म्हणजे मला डिस्टर्ब कसं करायचं तिचा तो प्लॅन चालू होता. बाकीच्यांचे सगळे कपडे असतात ना, माझीच काऊन बाहेर जातात. लेट आलं नाही, पण माझे कपडे माझ्या बेडवर राहायला पाहिजेत ना. हा जॅकेट तिकडे बाहेर होता ना. Very nicely, I'm talking to very politely. What is this? Is this an insult? I cannot take this. Who the? language. I'm talking to you. Language. किती politely बोलते. आणि बोट दाखवून मुलीशी वगैरे बोलायचं नाही. मुलींशी बोलायची एक पद्धत असते. यू शुड बी सॉरी. जेव्हा टीव्हीवर सगळे बघतील तेव्हा त्यांना काय मेसेज देतोयस तू? हे मी तुझ्याकडनं एक्सपेक्ट केलं नव्हतं, सिरियसली. मला कुठेतरी वाटलं की इफ असं काही रूप आहे पंकजचं, आय कॅनॉट बी पार्टनर्स विथ हिम. तुमचं बोलणं पण थोडंसं रांगडं पडतं ना, सो आय थिंक तुम्ही मुलींसोबत जास्त बोलला नाहीत आतापर्यंत ना. बोललोच नाही. तुम्हाला माहित नाहीये की मुलींसोबत कसं बिहेव करायचं असतं. हो. दॅट्स द प्रॉब्लेम. हा, एक मिनिट आलो. हा खेळ आहे, स्पर्धा आहे. मी तेच त्याच्याकडे स्पर्धेसारखंच बघा, त्याच्याहून जास्त काही नाही. यू वॉन्ट टू कंटिन्यू द टास्क? I would love to. लव कम. Thank you. व्हेरी गुड पंकज. आय एम सॉरी. I'm sorry too. माझं म्हणत होतं की तुझा फर्स्ट टास्क आहे, खराब नको जाऊ दे. मी माझी आसू इथे डोळ्यात कंट्रोल करून ठेवलं होतं. आता आणखी रडू नको. ॲटमॉस्फिअर खूपच बिघडून गेलं होतं, सगळा माहोल खूपच ताप होता. पण तरी पण आपण आपल्या जे होऊ शकतं आपण केलं, मी केली. तू डेटवर आलोय, हा तुझा टास्क आहे. मी माझे एफर्ट्स पूर्ण टाकतीये. असं आपण टास्क आहे तर आपण चांगल्या प्रेमाने वगैरे बोलल्या पाहिजे. तू नाही का दुसऱ्याबद्दल असं वाईट वगैरे सांगत असेल ना, तर ते मला पटणार आहे. मी खरी सांगतो. आय हॅव बीन टू व्हेरी नाईस डेट्स. पंकजचा डेट मला आता भीती वाटतं कोणाशी पण डेट जायला. मी कधी नाही जाणार. थँक्यू सो मच. मला खूप आवडली डेट. आणि खुश आहेस ना तू? येस. आपला विषय तू खुश आहेस का? एकदम मस्त. Okay. एकदम म्हणजे एकदम खुश. एक मिनिट आपण जाऊ. येस. थँक्यू. भारी एकदम
स्टाईलमध्ये. त्यानं माझा हात धरलेला, मी असा हात ठेवलेला, असं इकडं असं असं चालू होतं आमचं. थँक्यू सो मच. तुझी बॅग हो, थँक्यू. चालायचं. हो, डन. चल. तो सगळ्यात आधी मला तुम्हाला सगळ्यांना एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही हे सगळं मान्य करता की हा एक खेळ आहे, येस. ही एक स्पर्धा आहे? मला जरा ऐकून इकडे आपण सगळे आलोय या स्पर्धेमध्ये भाग घ्यायला. प्रत्येक जण वेगवेगळ्या हेतूने आला, पण इट्स अ गेम. देर इज नथिंग पर्सनल, नथिंग. तर आजचा जो टास्क होता, बऱ्याच जणांनी खूप मस्त परफॉर्म केला आणि त्या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. दीपक आणि गायत्री, अरे बाप रे बाप. म्हणजे जशी दीपकची काही स्वप्न पूर्ण झाली, तशीच आज गायत्रीची पण बरीच स्वप्न पूर्ण झाली. सगळ्यात आधी तर दीपकची जी बसण्याची स्टाईलच होती अशी स्वॅग एकदम. असं बसलो होता, असं बोलत होता. हा, आणि त्याच्यानंतर मग उठून त्यांनी एका पायावर जाऊन प्रपोज केलं गायत्रीला. गायत्रीच्या डोळ्यात अश्रू आले, कारण गायत्रीचं म्हणणं असं होतं की आजपर्यंत तिला कधीच कोणी प्रपोज केलं नव्हतं. खूप रंगतदार तुमचा टास्क होता. आणि दीपक, आजच तू सांगत होतास की एखाद्या हॉटेलच्या रेस्टॉरंटच्या बाहेर गेल्यानंतर तुला बांबूचे फटकेही पडले. हा, आणि आज तू स्वतः एका हॉटेलमध्ये बसलो, हा ते पण पाण्याच्या कडेला. हे तर कोट कधी बघितलं पण नव्हतं आणि आज घातलं. तुला वाटतं आज खरंच आपली लक्ष्मी आई प्रसन्न झाली? 100% सर. एकदा तिला हात जोडून आपण नमन करूया. म्हणजे मला खरं जेन्युइनली असं सांगावं असं वाटतं की बाकी त्या लोकांना की ज्यांनी त्या आज स्पर्धेमध्ये भागच नाही घेतला, उठून पळून गेले, त्यांना सांगावं असं वाटतं यार ही गंमत आहे या खेळाची. इट वॉज व्हेरी सॅड. जसं आज अथर्व खेळलाच नाही. तू बैलगाड्यांच्या शर्यतीमध्ये भाग घेतो आणि तू स्वतः सांगितलंयस की दरवेळीच काय थैमान हा तुझा बैल तुझ्या बरोबर नसतो. कधी वेगळ्या बैलगाड्या असतात, वेगळे बैल असतात. मग त्यांना तू सांगतो का नाही करणार मी आता? मला फक्त हेच सांगावं असं वाटतं की हा खेळ आहे. आज ही संधी मिळाली आहे. महाराष्ट्रातनं तुम्ही 12 जण आलात. काहीतरी तर गोष्ट आहे तुमच्यामध्ये जी स्पेशल आहे, ती तुम्हालाही माहिती आहे. तुम्हीच जर का असे हातपाय काढून बसलात, नाही मला नाही खेळायचं, नाही करायचं, नाही मग मला पाठवा, घरी जायला काय 2 मिनिटात, मग घरी तर होता. इथपर्यंत कशाला आलात मेहनत करून? पण आता आलाय तर सिद्ध करून जा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.